उत्तम दर्जाचा कांदा आता अर्ध्या किमतीत. आमदार संजय केळकर यांचा उपक्रम हजारो महिलांनी घेतला भाग. गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर चढत असून ते 60 ते 80 रुपये भावाने निकृष्ट दर्जाचा कांदा विकला जात आहे. त्यामुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडून त्या रडवेल्या झाल्या आहेत. अशावेळी आमदार संजय केळकर यांच्या उपक्रमाने ठाणेकर महिलांना दिलासा मिळत असून उत्तम दर्जाचा कांदा अवघ्या अर्ध्या किमतीत म्हणजे 35 रुपये किलो दराने मिळू लागला आहे. स्वामी फाउंडेशन, लाडबुवा चाळ, विधाता अपार्टमेंटच्या समोर, नुरीबाबा दर्गा रोड, चंदनवाडी, ठाणे येथे संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज कृपा ट्रस्ट, स्वामी फाउंडेशन, भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष ठाणे शहर जिल्हा यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी ठाणेकर नागरिकांनी सदर उपक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला व एकच गर्दी केली होती. समस्त महिलांनी यावेळी आयोजकांचे आभार मानले. मला वाटतं ठाणे शहरामध्ये आमचे मार्गदर्शक जनसेवक आमदार संजय केळकर साहेब यांच्या संकल्पनेतून जो आज 35 रुपया प्रति किलोप्रमाणे 175 रुपयाचं 5 किलो कांदे बॅग जी आज वाटप करण्यात आलेली आहे. मी केळकर साहेबांचा सगळ्या महिला भगिनींतर्फे आभार व्यक्त करतो की लाडक्या बहिणीनंतर लाडक्या गृहिणीचा साहेबांनी विचार केला आणि सकाळी 11 वाजल्यापासून इथे महिलांचा ओघ चालू झाला आहे. कमीत कमी 4,500 ते 5,000 महिला आजपर्यंत नुरिया दर्गा रोडपर्यंत पोहोचलेल्या आहेत. सगळ्या महिलांना कांदा वाटप होणार आहे. खूप सुंदर संकल्पना आमच्या या जनसेवक आमदारांनी योजली आहे आणि ह्याचं खरोखर सगळ्या स्तरावर कौतुक होत आहे. मी पुन्हा एकदा आदरणीय जनसेवक आमदार संजय केळकर साहेबांचा आभार व्यक्त करतो संपूर्ण ठाणे शहरातर्फे की साहेब ही संकल्पना राबवणारा पहिले व्यक्ती आहेत तुम्ही की ज्यांनी कांद्याची जो आज कांदा 60 रुपये प्रति किलो प्रमाणे मिळणारा गृहिणीने रडवणारा कांदा आज तुम्ही 35 रुपयामध्ये कमी होऊन दिलात. त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. कांद्याचे भाव चढ उतरत असतात आणि आता तर कांद्याचे भाव 80 रुपये, काही ठिकाणी 70 रुपये, 60 रुपये असे झाले आणि त्याच्यामुळे मोदीजींच्या आशीर्वादाने NCCF ही जी संस्था आहे याच्या माध्यमातून 35 रुपये किलोने कांदा जो आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आमची जी संस्कार संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आज त्याचा शुभारंभ झाला आहे आणि जेवढा म्हणून कांदा आम्हाला उपलब्ध होईल तर आमचा हा प्रयत्न आहे का अधिकाधिक आमच्या ठाणेकर महिलांपर्यंत, कुटुंबापर्यंत हा स्वस्त दरामध्ये पोचवायचा आहे. सकाळी 10 वाजता याचा शुभारंभ झाला आणि ज्या भागामध्ये शुभारंभ झाला विष्णुनगरच्या त्या ठिकाणी हजारो लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या. शिस्तबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी हा कांदा जो आहे तो त्यांना दिला गेला. याच माध्यमातून हा जीवनावश्यक गोष्टी आहेत आणि या सणासुदीचा काळ पुढे सुरू होतोय आणि त्याच्यामुळे कांद्याची स्वस्त दरात प्रत्येकालाच अपेक्षा आहे आणि आमच्या या ठाणेकरांसाठी आम्ही हा केलेला अल्पसा प्रयत्न. नागरिकांना मी निश्चितपणे सांगेन की आमचा प्रयत्न आहे की जेवढा म्हणून कांदा उपलब्ध होईल तेवढा आम्ही विभागशा पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आज आता 4-5 ठिकाणी ही केंद्र जे आहे ते जाईल आणि शिस्तबद्धपणे आपण याचा लाभ घ्यावा आणि कांदा पण दर्जेदार आहे. मला अनेक नागरिकांनी लाईनीत उभे असताना सांगितलं की काही ठिकाणी खराब कांदा आहे पण भाव जास्ती होता, पण हा 35 रुपये असून देखील चांगला दर्जेदार कांदा आहे. आपण याचा निश्चितपणे पुढच्या काळासाठी लाभ घ्यावा आणि या सगळ्या ही एक चळवळच आहे कारण की ही काही प्रॉफिट मेकिंगसाठी नाही आहे तर लोकांना स्वस्तामध्ये मिळवण्यासाठी आहे आणि ती या चळवळीमध्ये तुम्ही देखील सहभागी व्हा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल
सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने मानपडा येथे आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था ही गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहरातील विविध भागांमध्ये सामाजिक उपक्रम राबवत आहे. ठाणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता ठिकठिकाणी आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ करण्यात येत आहे. कळवा पूर्वेकडील आनंदनगर येथे आरोग्य क्लिनिकचा शुभारंभ केल्यानंतर आज मानपाडा परिसरामध्ये जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने आरोग्य क्लिनिक शुभारंभ करण्यात आला. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे व त्यांची मुलगी यांच्या उपस्थितीमध्ये या क्लिनिकचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नेत्र तपासणीही करण्यात आली. या क्लिनिकच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारी त्या सर्व जाणणार आहेत. मोफत औषध उपचार केले जाणार आहेत. तसेच महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता मोफत ऑटो रिक्षा प्रशिक्षण केंद्राचा देखील येथे शुभारंभ करण्यात आला. मोठ्या संख्येने ते उपस्थित राहून नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. आपण देखील या देशाचे नागरिक आहोत, आपली देखील काहीतरी जबाबदारी आहे ही जाणीव लक्षात घेता त्यांनी ठिकठिकाणी हे सामाजिक उपक्रम राबवित असल्याचे यावेळी अध्यक्ष निलेश सांबरे यांनी म्हणाले. एका बाजूला आपण बघतो शहर वाढतंय, बिल्डिंगा वाढतायत, परंतु एका बाजूला गरीब लोक झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी शासन घेईल तेव्हा घेईल. आपणही या देशाचे नागरिक आहोत, या शहरात राहतोय, त्यामुळे आपल्याही त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्या दृष्टीने ठाण्यातील हे दुसरं आरोग्य केंद्र जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन आज करण्यात आलं होतं. मागच्याच आठवड्यामध्ये कळव्यामध्ये एक उद्घाटन केलं, आज इथे मानपाडा परिसरात करण्यात आलं. जिथे जिथे गरज असेल आरोग्य सुविधाची, की आज आपण पाहतोय प्रचंड बेकारी वाढते, महागाई वाढते, अशा परिस्थितीमध्ये आमची ताई, आमची दादा अंगावर आजार काढून ते लवकरात लवकर मरण पावतात. तर यांचं मरण थांबवलं पाहिजे. जिजाऊचं स्वप्नच आहे का कुठल्याही व्यक्तीला या कोकण विभागातल्या 5 जिल्ह्यातल्या का आरोग्याच्या असुविधेपासून त्याचा मृत्यू होता कामा नये. त्या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. हे जरी आरोग्य क्लिनिक तुम्हाला छोटं दिसत असलं तरी इथे येणारा कुठलाही दुर्धर आजाराचा पेशंट असला तरी त्याला संपूर्ण बरं करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल, एवढं आपल्याला या प्रसंगी आपल्याला सांगतो. या शहराच्या विकासासाठी नुसत्या बिल्डिंग बांधून आज आम्ही सकाळी बसलो होतो तेव्हा चर्चा चालली होती, असे शहरातील उद्योगपती होते का अनेक बिल्डिंग वाढत आहेत, परंतु ट्रॅफिकचा समस्या त्याच्याने किती मोठा होतो याकडे कोणाचं लक्ष नाही आहे. तर आज ठाणे शहर चारी बाजूनी ट्रॅफिकनेच ग्रस्त. बाजूला नवी मुंबईला जा तिथे ट्रॅफिक नाही, परंतु ठाणे शहराची एवढी भयानक परिस्थिती आहे का हिरानंदानी इस्टेटपासून जर मुलुंडच्या एक नाक्यावर झाला तर 2-2 अडीच तास दिवसाला लागतात, सकाळी लागतात. अशा परिस्थितीमध्ये वेळीच पेशंट रुग्णालयात पोहोचू शकत नाही. मग त्यांना जागोजागे असे आरोग्य क्लिनिक खोलून त्यांना प्राथमिक उपचार देऊन त्यांना मग रुग्णालयामध्ये ट्रॅफिक कमी झाल्यावर पाठवता येईल या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. सरकार कमी पडतं का नाही ते त्या बोलण्यापेक्षा आपणही या देशाचे नागरिक आहोत. आज महागड्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये बिल भरायला आपल्याकडे गरीब माणसाकडे नाही आहेत. आज ठाण्यामध्ये 5 स्टार हॉटेलसारखी 5 स्टार हॉस्पिटल आहेत, परंतु तिथे 2-2, 5-5 लाख रुपये बिल आमचा गरीब माणूस कुठून भरणार आहे. आणि सरकारी रुग्णालयाची काय परिस्थिती आपण बघतोय. आता नवीन सिव्हिल तयार झाल्यानंतर ठीक होईल. शिवाजी हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे ते आपण बघतोय. त्यामुळे अशा वेळेस इथे आलेला रुग्ण हा व्यवस्थित जर वाटला त्याला शस्त्रक्रिया करायची तर झडपोलीच्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये नेऊन त्याच्या उद्या पोटातल्या बाळाचं सिझर जरी असलं किंवा गर्भपिशवीचं ताईचं ऑपरेशन पासून कॅन्सरपर्यंतचं ऑपरेशन असलं तरी त्याला झडपोलीला नेऊन त्याला बरं करण्यात येईल, एवढा नक्कीच तुम्हाला ठाणेकरांना मी आश्वासन देतो. ओके सर. आम्हाला याचा खूप फायदा झाला. जिजाऊ संस्थेने जे क्लास चालू केले त्याच्यामुळे सरांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू जिता धनेश्वर. थँक्यू सर. जिजाऊ उपक्रम आहे त्याचा लाभ होतो काय सांगा? खूप छान लाभ होतोय आमच्याकडे. म्हणजे सर्व महिलांना असं एकत्र बोलण्याची बसण्याची संधी पण मिळाली आणि त्यातून रोजगार पण मिळाला. म्हणजे खूप सारे फायदे झाले. तर थँक्यू फॉर निलेश साबरे सर. थँक्यू जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था. माझे नाव सविता कापुरे आहे. मी इथे मेहंदी क्लासेस जॉईन केलं होतं. त्याच्यामध्ये मला माझ्या मेहंदीमध्ये खूप सारा बदल झाला आहे. खूप म्हणजे बदल झालाय. मला खूप काही शिकायला भेटले इथे क्लासेसमध्ये. त्यासाठी मी निलेश सांबरे सरांचा मनापूर्वक धन्यवाद करते. ललिता राठोडे.
काय सांगू जिजाऊ संस्थेचं काम चालू आहे. काय सांगा तुम्हाला कशा पद्धतीनं फायदा होतोय शिक्षणामध्ये किंवा वेगळं छान प्रशिक्षणही दिलं जातं कसं वाटतं? मला बोलायचं नाही माहिती. महिलांसाठी जो उपक्रम राबवलेला आहे त्या संदर्भात काय? सर्वात पहिले तर निलेश साबळे सरांचा धन्यवाद. ज्या महिला घरात बसून काही करण्यासाठी बाहेर पडू शकत नव्हते ते सरांमुळे मोफत क्लासेस घेतल्यामुळे सगळ्या महिला आज इथं एकदम मनापासून शिकत आहेत. फर्स्ट म्हणजे मेहंदी क्लासेस, कला असूनही बायका करू शकत नव्हत्या. आज त्यांची कला पण निलेश साबळे सरांच्या यांच्या माध्यमातून बाहेर पडली. अभ्यासिका ज्या मुलांना शिकायला भेटत नव्हते त्या मुलांना अभ्यासिका मोफत असल्यामुळे तेही शिकू लागू या संस्थेतनं शिकू लागू शकले. अजून कशा पद्धतीनं फायदा होता? आज क्लिनिकचं देखील उद्घाटन झालंय. क्लिनिक म्हणजे आजकाल एकदम महागाई वगैरे एवढी वाढलेली आहे, ज्यांच्याकडे परिस्थिती नसतानाही आरोग्य चेक करण्यासाठी सरांनी इथं निलेश साबळे सरांनी इथं मानपाड्यात मोफत क्लिनिक ओपन करून दिले. एकदम खूप मनापासून आभार आणि खूप आनंद होतोय. भिवंडीतील गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू, विश्व हिंदू परिषदेचा ठाणे पोलिसांना इशारा. भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. अनंत चतुर्दशीच्या दिवशी भिवंडीमध्ये 2 गटांमध्ये वाद झाला होता. यावेळी दगडफेक आणि लाठीमार झाला होता. तसेच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि साधूंनी दिला. भिवंडी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर 2 गटात वाद झाले होते. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला होता. या घटनेनंतर IPS अधिकारी डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांची बदली देखील झाली. या प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. बुधवारी विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि साधूंनी ठाण्यातील शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेतली. हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम आटोपता घेण्यासाठी पोलीस आग्रही होते. त्या सुमारास दगडफेकीचा प्रकार घडला. तर पोलीस प्रशासन म्हणते लहान मुलांनी दगड मारले. मग यामागे कोण आहे? 8 दिवसात 18 ते 22 जणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या अन्यथा भारतभरामध्ये साधू संत, विविध आखाड्याचे महंत, वारकरी संप्रदाय, 500 नागा साधूसह लाखो हिंदुत्ववादी कार्यकर्ते भिवंडीत येऊन आंदोलन छेडतील. सरकार व भिवंडीतील प्रशासनाने याची दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिला. भिवंडीतील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने ठाणे पोलिसांना निवेदन देण्यात आले. आजची ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण आहे की अलीकडच्या काळामध्ये आमच्या हिंदूंच्या वरती आणि हिंदू सणांच्या वरती आणि जे विसर्जनाचे जे कार्यक्रम आहेत याच्यावरती विचित्र प्रकारनं हे सर्व घडत आहे. नको असलेले दगडफेक करा, आमच्या देवतावरती दगडफेक करणं, चप्पल करणं लक्षात ठेवा, ही किती प्रकार निंदनीय. आणि ते पण आपल्या हिंदुस्थानामध्ये आमच्या जर हे असं घडत असेल तर आम्ही न्याय मागायचा कोणाकडे सांगा ना. त्याकरता आपल्याला की आता येणारी जी नवरात्र आहे ह्या नवरात्रीमध्ये हे जे कार्यक्रम आमचे जे होणार आहेत त्याच्यावरती प्रशासनानं आणि तिकडल्या काही अधिकाऱ्यांनी व्यवस्थितपणे ड्रोनच्या माध्यमातून लोकांना कळलं पाहिजे, तुम्हाला कळलं पाहिजे की ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही निरीक्षण करा की खऱ्या पद्धतीनं कोण तिथं कारणीभूत आहे. त्याला पकडून तुम्ही त्याला ताबडतोब तुम्ही शिक्षा करावं. आणि असे ज्या विकृत पद्धतीचे जे लोक आहेत, आम्हाला मुसलमानांच्या ह्याच्याबद्दल विरोध नाही आहे, पण जे विकृतीचे जे लोक आहेत त्या विकृतीच्या लोकांना त्यांच्या विकृतीला विरोध आहे आमचा. बोला तुम्ही अजून काय विचारायचं असेल तर. आता या पद्धतीनं आम्ही CP साहेबांना
आमच्या जे काही आहेत मागण्या ते त्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही ते निवेदनाच्या पद्धतीनं कारवाई करू. अन्यथा ही कारवाई झाली नाही तर सकल ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंजारा मेळावा पार पडणार. रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी ठाणे घोडबंदर रोड आर मॉल जवळील MMK हॉलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य बंजारा मेळावा पार पडणार आहे. सेवा फाउंडेशन महाराष्ट्र आयोजित या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई येथे बंजारा भवनासाठी 5000 चौरस फूट एवढी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तसेच आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या मतदारसंघात बंजारा समाज भवनासाठी जागा देणार असल्यामुळे त्यांचा देखील नागरी सत्कार ठेवण्यात आला आहे. सरकारच्या वतीने ठाणे जिल्ह्यात शासकीय भूखंडावर बंजारा सांस्कृतिक भवन बांधण्यात यावं. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नावाने असलेल्या ठाणे रोडवरती महानायक वसंतरावजी नाईक महामार्ग अशा आशयाचा मोठा फलक लावण्यात यावा. गोरबोली बंजारा भाषेला संविधानाच्या 8व्या सूचीत समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने शिफारस करण्यात यावी. विश्व कल्याणकारी प्रार्थना करून संबंध मानव जातीला परोपकारी जगण्याचा संदेश भविष्यवाणी केली. महाराज यांच्या जयंतीनिमित्त 15 फेब्रुवारी रोजी शासकीय सुट्टी जाहीर करून सेवालाल महाराज यांचा सन्मान करण्यात यावा असे बहुउद्देशीय घेऊन हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री संजय राठोड, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे हे देखील उपस्थित असणार आहे. विशेष उपस्थिती म्हणून धर्मगुरू महंत जितेंद्र महाराज, बंजारा नेते श्री किसनभाऊ राठोड, शंकर शेठ पवार, विलास राठोड, अध्यक्ष राष्ट्रीय बंजारा परिषद महासचिव यांच्यासह हजारो समाज बांधव उपस्थित राहणार आहे अशी माहिती संयोजक श्री अनिल राठोड यांनी. तर काय सांगाल, आज पत्रकार परिषद घेण्यात आली, काय नेमकी तुमची घोषणा? मॅडम, ठाण्यामध्ये बहुसंख्येने बंजारा समाज वास्तव्य करतोय. ह्या बंजारा समाजाच्या काही समस्या आहेत. ह्या समस्याचं निराकरण माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून व्हावा. आणि दुसरी गोष्ट आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई बेलापूर येथे बंजारा समाज भवनासाठी 5000 स्क्वेअर फूटची जागा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानिमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार आणि प्रताप सरनाईक जे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आम्हाला समाज भवनासाठी जागा देणार आहेत आणि त्याच्यामध्ये ते घोषणा देखील करणार आहेत. त्यांचाही नागरी सत्कार आहे. या नागरी सत्कारासाठी संपूर्ण ठाणे परिसरामधील बंजारा समाज उपस्थित असणार आहे आणि हा नागरी सत्कार आणि प्लस काही मागण्या आहेत त्याकरिता हा बंजारा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. समस्त ठाणेकरांना काय आवाहन कराल आणि कधी कुठे हा कार्यक्रम असणार? हा कार्यक्रम रविवार 29 सप्टेंबर 2024 या रोजी ठाण्यातील घोडबंदर रोड MMK हॉल आर मॉल जवळील MMK हॉल येथे दुपारी 3 ते 6चा टायमिंग आहे. यावेळेस तो मेळावा पार पडणार आहे. ओके.